अखंडित सोहम स्फुरे जामनात, तिथे अन्यवृत्तीच नाही राहत. अहोरात्र अभ्यास हा होय जेव्हा, स्वरूपात आनंद लाभेल तेव्हा. आज ऐकूया संतांचे मित्रप्रेम पावसचे स्वामी स्वरूपानंद या पुस्तकातील प्रकरण 5. मुंबईला विद्यार्थी दशेत असतानाचे परमपूज्य स्वामीजींचे मित्रवर्य श्रीयुत काका लिमये. यातील पत्र 2 भाग 2. निर्गुण परब्रह्माशिवाय जगात पूर्ण असं काय आहे? तुमचं पत्रही अपवाद होऊ शकत नाही. वचनामृताच्या अलभ्य लाभाच्या शेजारीच माझ्यासारख्या पामराचा गुरुवर्य किंवा अशाच सारख्या सन्माननीय नामानं केलेला गैरउल्लेख ही काय थोडी अपूर्णता झाली? मी गुरुवर्य असंच ना तुमचं म्हणणं? पण प्रियंवदा, वेदांती शिष्याचा ठोंब्या गुरु अशा तऱ्हेचे विपरीत देखावे संसाराचे विकृत आणि विचित्र चित्र दाखवणाऱ्या नाटकातून सुद्धा आढळायचे कठीण. मग व्यवहारात कुठचे? मात्र मोडक्या बाजारात अडक्याला 3 मिळणाऱ्या गुरुपदांपैकी एखादा आमच्या वाट्यास येत असेल तर नाईलाज आहे. पण शिष्याचा योग्य अभिमान राखून आपल्या जन्माचं, जीविताचं, जीवाचं आणि त्याचबरोबर या प्रियंवदाचं जिवंतपणी सोनं केलं. या वाक्यानं नकळत का होईना पण या गुरुपदाच्या नाटकी उपाधीचा तुम्ही अंत केला. ही समाधानाची गोष्ट आहे. अवतरणात दिलेल्या उद्गारात आणि श्री एकनाथांनी स्नानानंतर 10 वेळा पुन्हा पुन्हा अंगावर थुंकणाऱ्या उन्मत्त यवनास, बाबा रे, तुझ्यामुळं मला 10 वेळा गंगास्नान घडलं, अशा उच्चारलेल्या शब्दात देशकाल परिस्थितीपेक्षा दुसरा कोणता फरक आहे? फरक कोणता असेल तर तो यवनद्वेष्टा होता आणि मी आपला सखा आहे. आपण स्वतःचं सोनं करून मलाही परिसासमीत नेलत, हा कोणाचा मोठेपणा? अशा प्रसंगी कृतज्ञतेचे शब्द म्हणजे लोकांचे परमाणुतुल्य गुण जे मेरुपरी वानिती, चित्ती तोषही पावती, सुजनते तुम्हीचही मनमती. एवढंच येऊ शकतं, इतरास जागा नसते. स्वतः इतकं सुंदर पत्र लिहित असताना त्यातील भाषेसंबंधाने आपण काढलेले उद्गार आपला सौजन्ययुक्त विनयच प्रदर्शित करीत आहेत. कदाचित याहीपेक्षा सुंदर आणि हृदयंगम शब्दचित्र रेखाटण्याची आपली महत्त्वाकांक्षा असेल तर ती स्पृहणीय नाही असं कोण म्हणेल? भाषा पद्धतीकडे चिकित्सक दृष्टी न ठेवता वात्सल्य दृष्टी ठेवण्याबद्दल आपण सूचना केली आहे, ती मी आनंदानं स्वीकारित आहे. कारण त्यात मला ग्रहण करण्यासारखं पुष्कळच आहे. प्रियंवद, तुम्ही पुष्कळ लिहित नसाल, पण त्या थोड्याशा लिखाणात भरपूर प्रसाद भरलेला असतो. उगीच भरमसाठ लिहून कागद, शाई आणि वेळ यांचा अपव्यय तरी का करावा? आणि ब्रह्मरस जयाने स्वादला, वेदांत तोंडी लाविला, भाषा सौष्ठव गोडी तयाला काय होय? होता गुरुकृपेचा आश्रित, तया वेदांत हातोहात, येईल ऐशी श्रीकांत, ग्वाही देतसे अर्जुना. वेदांत विचाराचं विमान एकदम फास्ट चालत असल्याकारणानं ज्ञानस्वर्ग आता 2च बोटे उरला आहे. अगदी बरोबर. हाच आपल्या कल्पनातीत प्रगतीचा बिनतोड पुरावा आहे. म्हटलंच आहे, मग त्यासी विमानोड्डाण,
ब्रह्मांडी आपैसे होय जाण, प्रचिती ही खूण, तुम्हा आली प्रियम वदा. यावर, भाई अपना विमानोड्डान जरूर चला देना, लेकिन मेरी ये विज्ञप्ति है कि हमें अपने विमान की रस्सी पकड़कर तुम्हारे साथ आने का आदेश कीजिए. यदि ऐसा नहीं हो सकता तो आप खुद हमारे हाथ रस्सी से बांधकर अपने साथ इस तरह से ले जाओ जिस तरह किसी समय श्री दत्त गुरु तंतु को शिवस्थान समीप ले गए थे. तो इसमें गिर पडणे की धास्ती नाही रहेगी. एवढंच म्हणावंसं वाटतं. विचार, आचार, उच्चार या त्रयीतील अंतर शून्य झाल्यानंतर मनातील मथितार्थ जनात मांडणं हे आधी केले मग सांगितले या शिकवणुकीप्रमाणे पाहता यथार्थ आहे. पण पात्रापात्र विचार करून ते धाडस प्रसंगी तुमच्यासारख्यांनी करायला हरकत दिसत नाही. पण या बाबतीत तुम्हीच काय ते ठरवणं ते बरं. या उठाठेवी आम्हाला कशाला हो. अपंडिताः मौनं भजेयुः. आता आपली माझी कल्पांतीही ताटातूट होणं शक्य नाही. या आपल्या अमृतमधुर शब्दाने माझं हृदय भरून येत आहे. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. मला मिळणाऱ्या या यशाचे वाटेकरी तुम्हीच आहात आणि भिन्न देहधारित्वामुळं ताटातुटीची वाटणारी भ्रामक भीती वस्तुस्थिती वर्णनामुळं कमी होत आहे. घटाकार निमित्तानं विभागल्यासारखं दिसणारं रविबिंब आकाशातील भिन्न आकार नाहीसे होताच जसं एकच एक दिसतं, तद्वतच ब्रह्मांडातील यच्च यावत वस्तूंमध्ये विभागलेलं अविभाज्य तत्व एकच एक आहे हा अद्वैत सिद्धांत माझ्या प्रेमळ मित्रांनी माझ्या गळी उतरवल्यामुळं मला भवभार हलका वाटू लागला आहे. विश्वसृष्टीत जड स्वरूपाने दिसणारे, असून न दिसणारे, न दिसता भासमान होणारे असे जे अनंत प्रकार, त्याला साक्षीभूत दीपाप्रमाणे निर्विकल्प असे जे अनामय, ते आपलं उपास्य दैवत नव्हे, ते आपलं माझं तुमचं प्रत्येकाचं सत्स्वरूप आहे. आणि स्वराज्याच्या जन्मसिद्ध हक्का इतक्याच तत्परतेनं ते मिळवायचं आहे. परमात्म्याचं वेदप्रणित सच्चिदानंद स्वरूप तेच हे. सोहम स्मरण समाप्तीचा सांधा म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप सिद्धीची सुरुवात. शिवोहम. प्रियंवद, तुमच्या पत्राचा पुण्यप्रदेश संपल्यामुळं आता मी आडरानात शिरण्याचा संभव आहे. तथापि ही आठवण विसरलो नसल्यामुळं अल्पावशानच 1-2 गोष्टी लिहून पत्र पुरं करण्याचा विचार आहे. पत्राचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. हरि ओम तत्सत.